नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं 8 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर मुक्काम ठोकण्यात आलेला आहे। वसतिगृह प्रवेशाची 26 वर्ष वयाची मर्यादा हटवण्याची मागणी केली जाते। नागपुरातील आदिवासी विकास विभागाच्या विभागीय कार्यालयात 8 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। 13 ऑगस्ट पासून हे विद्यार्थी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून बसलेत। 5 ऑगस्टला आदिवासी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वयाची अट लावणारा शासन निर्णय लागू करण्यात आलाय। या शासन निर्णयानुसार वसतिगृह प्रवेशासाठी 26 वर्ष वयाची मर्यादा घालण्यात आली आहे। ही वयाची मर्यादा हटवावी अशी मागणी हे विद्यार्थी करत आहेत। याशिवाय डीबीटी आणि छात्रवृत्ती मिळण्यात होणारा उशीर तसेच वसतिगृहांमधील मूलभूत सुविधांचा अभाव अशा विविध मागण्या या विद्यार्थ्यांनी केल्यात। काल विद्यार्थ्यांचे 6 सदस्यीय शिष्टमंडळ मुंबईमध्ये चर्चेसाठी आलं होतं, मात्र समाधानकारक चर्चा झाली नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे। सरकारने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी विद्यार्थी आंदोलकांनी केली आहे। 13 तारखेपासून इथं बसलेलो आहो, पण शासनाला आमची व्यथा हे दिसत नाही आहे। आपल्याला असं कळत आहे 3 तास त्यांची मीटिंग चालली, पण आमच्या प्रश्नांवर काही तेवढा आमचा पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळाला नाही। महाराष्ट्र सरकारने असं विद्यार्थ्यांवर का असं तिरस्कार करत असावा बा? जे 26 वर्षाची अट होती त्यानंतर त्यांनी 30 वर्षाची केली शुद्धीपत्रक काढून। तो आम्हाला वयाची अटच नाही पाहिजे, ते कॅन्सल झाली पाहिजे, रद्द झाली पाहिजे। याच्यावरच आमचा ठाम